नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पवित्र पोर्टलच्या भरतीसाठी नवीन-नवीन अपडेटसाठी तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. बघा मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये बिंदू नामावली पूर्ण करणं चालू आहे मित्रांनो. याचा विषय असा आहे की सन 2025 व 26च्या संच मान्यतानुसार बिंदू नामावली तपासण्याबाबत हा आहे. बघा, सन 2025-26च्या संच मान्यतानुसार बिंदू नामावली प्रस्ताव अद्ययावत करून तपासणीकरिता सादर करण्यात संदर्भीय पत्रान्वये कळवण्यात आले होते की बिंदू नामावली आपल्याला काय करायचं आहे, 30 मे पर्यंत कंप्लीट करायचं आहे. मात्र आपल्या स्तरावरून सन 2025 व 26च्या संच मान्यता पर्यंत निर्गमित झालेले नसून म्हणजे काही जे संस्था आहे त्यांच्या अजूनपर्यंत संच मान्यता 25-26 पूर्ण झालेली नाही आहे. मागील वर्षाच्या संच मान्यतानुसार म्हणजेच 24-25 नुसार प्रस्ताव या कार्यालयास पाठवण्यात येत आहे. म्हणजे वारंवार सांगूनही जी ही भरती आहे पवित्र पोर्टलची, ती संच मान्यता 2025-26च नुसार होणार आहे, 24-25 नुसार होणार नाही आहे. पण तरी पण काही संस्था हे संच मान्यता 24-25 नुसारच काय करत आहे, कार्यालयात प्रस्ताव पाठवित आहे मित्रांनो. म्हणजे त्यांच्यासाठी हे स्पेशल सूचना आहे की बघा, आपणास कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरती सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करायची आहे. म्हणजे जी ही परीक्षा आहे पवित्र पोर्टलची भरती आहे 2025ची, ते आपल्याला संच मान्यता 25-26 नुसार करायची आहे, 24-25 नुसार नाही. याकरिता व्यवस्थापनांना सन 2025-26च्या संच मान्यतेतील मंजूर पदानुसार म्हणजे जेवढे पद त्यांना मंजूर झालेले आहे संच मान्यता 25-26 नुसार बिंदू नामावली तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार ठेवण्यात यावे अशी सूचना दिली होती मित्रांनो. पण बघा, दिनांक 17/3/2026च्या पत्रानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण विभाग व खाजगी शैक्षणिक संस्था यांना दिलेली होती. यास्तव सन 2025-26 संच मान्यतानुसार बिंदू नामावली प्रस्ताव या कार्यालयास सादर करणे अनिवार्य होतं. पण वारंवार संस्था काय करत आहे, ज्यांची संच मान्यता पूर्ण झालेली नाही आहे, ते काय करत आहे, 24-25च्या संच मान्यतानुसारच काय करत आहे, पद त्यांची दाखवत आहे आणि यानुसार भरती होणार नाहीये. तसेच वरील कारणामुळे बिंदू नामावली तपासणीस कोणताही विलंब झाल्यास त्याचे सर्वस्व जबाबदार आपली राहील, म्हणजे त्या संस्थेची राहील जर त्यांनी 25-26 नुसार पदे पाठवली नाही तर. म्हणजे कोणतेही पदे त्यांच्या संस्थेमध्ये भरता येणार नाही. तसेच ज्या शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार चालू भरती वर्षात प्रमाणित करून देण्यात आली असेल तशांना. मात्र सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर पदामध्ये व आरक्षणात कोणतेही बदल होत नसेल तर, जर काही बदल करायचा नसेल तर, त्याच भरती वर्षात पुनश्च तपासणीची आवश्यकता नाही. म्हणजे त्यांना पुन्हा तपासणी करून घेण्याची काही गरज नाही. त्यानुसारच ते भरती करू शकते. बघा मित्रांनो, वारंवार सांगूनही काही लोकं तेच ती चूक करतात. म्हणून ही सूचना त्यांना देण्यात आलेली आहे की संच मान्यता 25-26 नुसारच भरती होणार आहे आणि जर संच मान्यता 25-26 पूर्ण नसेल तर या भरतीमध्ये त्यांना जाहिरात देता येणार नाही आणि त्यांच्याकडे असलेले पद भरती होणार नाही. म्हणजे पुन्हा इथे पदे कमी होऊ शकते जर संच मान्यता 25-26 यांची पूर्ण नसेल तर. तर ही होती नवीन सूचना मित्रांनो. जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.